नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। बांगलादेशातील हिंदू समाजावर होत असलेला अत्याचार कायमस्वरूपी बंद व्हावा आणि इस्कॉनच्या साधूंची तात्काळ मुक्तता करिता निवेदन। बांगलादेशातील हिंदू आणि अल्पसंख्याक समाजावर कट्टरपंथीयांद्वारे अत्याचार होत आहेत। त्यांची मंदिरे, घरे, दुकाने जाळली जात आहेत। तेथील हिंदू महिलांवर देखील अमानवीय पद्धतीने अत्याचार होत आहेत। तेथील मुंडा, चकमा, कुकी, बौद्ध इत्यादी आदिवासी व दलित हिंदू बांधवांचे इस्लामी कट्टरतावाद्यांनी जीवन जगणे अत्यंत कष्टप्रद करून टाकले आहे। हे अत्याचार कायमस्वरूपी बंद होणे, त्याचप्रमाणे इस्कॉनच्या साधूंची तात्काळ मुक्तताकरिता पोलादपूर सकळ हिंदू समाजातर्फे पोलादपूर तहसीलदार कपिल घोरपडे यांना मंगळवारी दुपारी मोर्चा काढत निवेदन देण्यात आले। या निवेदनात बांगलादेशाचे सरकार देखील हिंदू सोबतच अन्य अल्पसंख्याकांवरील अत्याचारास मूकसंमती देताना दिसून येत आहेत। या सर्व अत्याचाराची भारतातील हिंदू समाजास चिंता वाटत आहे। आम्ही अत्यंत कठोर शब्दात याचा निषेध व्यक्त करत आहोत। या सर्व अत्याचाराचा निषेध शांततेने आणि लोकशाही मार्गाने व्यक्त करणाऱ्या इस्कॉनच्या साधूंना देखील बांगलादेशाच्या सरकारने देशद्रोहाची कठीण कलमे लावून तुरुंगात डांबले आहेत। त्याची सुटकेची मागणी सुद्धा करण्यात आली आहे। स्वातंत्र्याच्या वेळी बांगलादेशात हिंदूंची संख्या 38 होती, ती आज केवळ 8% राहिली आहे। आपल्या सरकारने जर वेळीच पावले उचलली नाही तर बांगलादेशातील 8% हिंदू व अन्य अल्पसंख्याक समाज जिहादी इस्लामी कट्टरतावादाला बळी पडून संपूर्णपणे नामशेष होईल असे भविष्य स्पष्टपणे दिसून येत आहे। त्यामुळे आम्ही सकल हिंदू समाज भारत सरकारास आवाहन करतो की बांगलादेशातील हिंदूंच्या संरक्षणासाठी कायमस्वरूपी आवश्यक ते सर्व उपाय तात्काळ अंमलात आणावेत आणि अटकेत असलेल्या बांगलादेशातील साधूंची त्वरित मुक्तता व्हावी यासाठी बांगलादेशी सरकारला निर्देश द्यावे असे निवेदन सकल हिंदू समाजाच्या सह्यांसह तहसीलदार यांना देण्यात आले आहे। आवाज महामुंबई चॅनेलसाठी धनराज गोपाळसह तृप्ती भोईर, पोलादपूर।